बकरीने बांधलं घरटं. बकरीने बांधले घरटे. एक होती बकरी. तिच्या पिल्लांना ऊन लागायचं, पावसात भिजायची, म्हणून तिने घर बांधायचं ठरवलं. ती विचार करायला लागली, घर कसं बांधावं, असं बांधू का? मग तिने ठरलं असं घर बांधायचं. त्यासाठी उसाचे खांब, भिंतीसाठी गुळाच्या ढेपा आणि छतासाठी वाळकं गवत आणायचं ठरवलं. पण हे सगळं आणायचं कुठून हा विचारात ती पडली. मग तिला सुचलं. बकरीने केली आयडिया. ऊस घेऊन जाणाऱ्या बैलगाडी पुढे बस्तान मांडलं आणि म्हणाली, गाडीवान दादा, मला थोडा ऊस दे. आणला ऊस घरासाठी खांब उभे करायला. आता आणते गुळाच्या ढेपा. मग ती गेली गुळ नेणाऱ्या गाडीसमोर ठिया मांडला. घरासाठी, भिंतीसाठी गुळासाठी ढेपा पाहिजे असं म्हणाली आणि गूळ घेऊन घरी आली. आता ऊस आणला, गूळ आणला, आता राहिलं गवत. आता गवत कुठून आणायचं याच्यापेक्षा असं असतं वाळकं गवत. कुठे बळ मिळेल? बकरी पडली विचारात. गवत घेऊन जाणाऱ्या बैलगाडी पुढे जाऊन बसली. मला गवत दे तर रस्ता सोडन अशी म्हणाली आणि गवत घेऊन आली. एक एक करून बकरीने ऊस आणला, खांबासाठी ढेपा आणल्या, भिंतीसाठी गवत आणलं, छतासाठी, आणि लागली ती कामाला. असं बांधलं तिने घर. आधी उसाचे उभे केले खांब. सगळे खांब उभे होताच मग तिने सुरू केल्या बांधायला भिंती. अशा गुळाच्या ढेपी एकावर एक रचून तिने बांधल्या भिंती. त्यात ठेवलं एक दार आणि एक छोटीशी खिडकी आणि वर ठेवलं गवताचं छत. आता तिची पिल्लं ह्या घरामध्ये नाचू लागली, बागडू लागली, आनंदाने राहू लागली. अशी बागडू लागली, आनंदाने राहू लागली. असे बांधले बकरीने घरटे पिलासाठी.